ख्रिस्त येशूमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या बायबल स्टडीला. प्रियांनो, आपण विश्वासाविषयी शिकणार आहोत आणि थोडक्यामधून आपण काही विश्वासाच्या गोष्टी अभ्यासणार आहोत. मी सध्या तिमोथीच्या पुस्तकावर अभ्यास करत आहे आणि आज आपण दुसरी तिमोथीला पत्र याचा पहिला अध्याय आणि 5व्या वचनावर मनन करणार आहोत. मनन म्हणजे आपण त्यातून विश्वासाने काही गोष्टी पाहणार आहोत. दुसरे तिमोथी पहिला अध्याय 5वं वचन. या ठिकाणी पॉल एक निष्कपट विश्वासाबद्दल बोलत आहे. ओके, कुठला शब्द वापरला? निष्कपट विश्वास म्हटलाय का? जो निष्कपट विश्वास. प्रियांनो, काय आहे निष्कपट? विश्वास फार महत्त्वाचा आहे. विश्वास वाचून देवाला संतोषणं अशक्य आहे. देवाच्या राज्यामध्ये जर कुठलाही चलन आपल्याला वापरायचं तर विश्वासाचं चलन वापरलं गेलं पाहिजे. पण पॉल इथं म्हणतोय की तुझ्यामध्ये निष्कपट विश्वास आहे, जो तुझ्या आईमध्ये होता, जो तुझ्या आजीमध्ये होता आणि जो तुझ्यामध्ये आहे. तो विश्वास फार महत्त्वाचा आहे. तर विश्वासापासून देवाला संतुष्ट तर करताच येत नाही आपल्याला. पण हा विश्वासाबद्दल मी मागच्या काही दिवसामध्ये तिमोथीचं पत्र, पहिलं पत्र, दुसरं पत्राचा अभ्यास करत होतो आणि तिमोथीच्या पत्रामध्ये जर तुम्ही पाहिलं तर पूर्ण पत्र विश्वासाबद्दल पॉल लिहित आहे. प्रियांनो, ख्रिस्ती जीवन जर तुम्ही विश्वासापासून जगत असाल तर ते फक्त एक धार्मिक जीवन जगाल, काही उपयोगाचं नाही आहे. ख्रिस्ती जीवन हे जिवंत देवासंगती असलेले संबंध आहे आणि ते फक्त विश्वासाद्वारेच होतात. आणि हे संबंध विश्वासाने आम्हाला स्वतःला निर्माण करायचे आणि ते तुमच्या हातामध्ये. आमचा देव विश्वासाचा देव आहे. प्रियांनो, जे काही तो या जगामध्ये करतो तो विश्वासाने, आणि म्हणून तुम्ही आणि मी विश्वासाचे लेकरं बनतो देवाचे. विश्वास फार महत्त्वाचा आहे. प्रियांनो, विश्वास येतो कसा? देवाचं वचन ऐकून आणि ऐकून आमच्या हृदयामध्ये विश्वास येतो. पहा प्रियांनो, देवाचं वचन जे पवित्र बायबलमध्ये लिहिलं त्याला लोगोस म्हणतात, लिखित वचन. पण तेच देवाचं वचन जेव्हा तुम्ही वाचत असता, ऐकत असता, तुमच्या अंतःकरणामध्ये एक रेमा बनतं, रेमा. आणि तो रेमा वचन प्रियांनो तुम्हाला पाण्यावर चालण्यासाठी, तो रेमा वचन जे आहे तुम्हाला आरोग्य देण्यासाठी, तारण देण्यासाठी, जीवनामध्ये सर्व काही प्राप्त करून घ्यायचं, ते रेमा वचन आहे. जर ते वचन तुम्ही स्वीकारलं, ते रेमा, जर रेमा नाही झाला आणि फक्त लोगोस राहिलं तर तुम्हाला अपेक्षा करू नका की तुम्हाला विश्वास निर्माण होणार आहे. आम्हाला एक गोष्ट समजायला पाहिजे की परमेश्वर तो विश्वास आमच्या जीवनामध्ये देतो. प्रियांनो, पहिले तिमोथीच्या पुस्तकात जर तुम्ही गेलात, पहिला अध्यायाचं 2रं वचनामध्ये पॉल तिमोथीलाच पत्र लिहितोय. आणि इनफॅक्ट जर तुम्ही ते पूर्ण 6च्या 6 अध्याय वाचून काढलेत तर तुम्हाला असं दिसेल की त्यामध्ये पॉल विश्वासाबद्दल खूप काही लिहितोय. आणि तिमोथीला जर विश्वासाची गरज होती, तिमोथी जर पाहिला तर तो प्रियांनो स्वतः बिशप आहे. तिमोथी तरुण आहे पण बिशप आहे. तो पास्टर होता त्या इफिसकराच्या मंडळीमध्ये, जे जवळपास 50,000पेक्षा जास्त विश्वासणारे होते. त्यांच्या गृहमंडळ्या होत्या आणि त्या ठिकाणी तिमोथी सेवा करत होता. त्याला तो पत्र लिहिताना म्हणतोय. वाचूया आपण तिमोथीला पत्राचा पहिला अध्याय, पहिलं पत्र याचं 2रं वचन. हे तिमोथ्या, काय म्हटलेलं आहे? अरे नाही, पहिलं वचन काय आहे? हा, इंग्लिशमध्ये 2ऱ्या वचनामध्ये आलंय, मराठीमध्ये पहिल्या वचनामध्ये, विश्वासातील माझं लेकरू. हालेलुया. प्रियांनो, पॉल म्हणतोय, मी तुझा विश्वासाचा बाप आहे. मी तुला विश्वासामध्ये जन्म दिलाय. लक्षात ठेवा, स्वर्गातील बापाशिवाय दुसरा कोणीच आम्हाला बाप नाही आहे, पण विश्वासाचा जन्म देणारा
पावलाने त्या तिमोथेच्या जीवनामध्ये जो विश्वास त्याला देवापासून मिळाला त्याच्याद्वारे त्याच्यामध्ये जन्म दिलेला आहे आणि तो त्याला पुत्र म्हणतोय, विश्वासाचा पुत्र. इनफॅक्ट इंग्लिशमध्ये म्हटलेलं आहे सन इन फेथ, विश्वासामधला पुत्र. हो प्रियांनो, तुम्ही आणि मी देखील देवाचे पुत्र आहोत, पण देव विश्वासाचा देव आहे आणि तुम्ही आणि मी विश्वासाचे पुत्र असलं पाहिजे. जसा येशू ख्रिस्त विश्वासाने चालत होता तसं तुम्ही आणि मी देखील विश्वासाने चालणारे लोक असलं पाहिजे, विश्वासाने बोलणारे लोक असलं पाहिजे, विश्वासाने पाहणारे लोक असलं पाहिजे, विश्वासाने ऐकणारे लोक असलं पाहिजे, विश्वासाने प्रियांनो जीवन जगणारे लोक असलं पाहिजे. आणि पॉल म्हणतो तू विश्वासाचा मुलगा आहेस, माझा लेकरू आहे. तुम्ही दुसऱ्या लोकांना विश्वासाच्याद्वारे जन्म देऊ शकता आणि तुम्ही देखील विश्वासाने जीवन जगू शकता. काही लोकांसाठी प्रियांनो विश्वास हा एक दिवशी मिळालेला विश्वास आहे. विश्वास प्रियांनो हा देहाचा विश्वास नाही आहे. परत एकदा मी तुम्हाला सांगतो की हा सेन्स नॉलेज फेथ नाही आहे. सेन्स नॉलेज फेथ म्हणजे इंद्रियावर अवलंबून असलेला विश्वास. आम्हाला माहीत आहे की अख्खं जग ह्या 5 इंद्रियावर चालतं. एक तर म्हणजे स्पर्श हा एक इंद्रिय आहे, स्पर्श झाला. ऐकणं, श्रवण, ह्याच्यातून एक लोक विश्वास ठेवतात. पाहणं डोळ्याने, चव त्याच्यावर, आणि गंध, जे काही गंध येतो, सुगंध येतो, दुर्गंध येते, त्याच्यावरून ह्या 5 गोष्टीवर विज्ञान देखील अवलंबून आहे. पण आम्ही 6व्या सेन्सवर, हा जो असा विश्वास आहे जो आम्हाला दिसत नाही, बघता येत नाही, स्पर्श करता येत नाही, पण हा अदृश्य आहे जो परमेश्वराने तुमच्या माझ्या अंतःकरणामध्ये नव्या मनुष्यामध्ये टाकलेला आहे. तुम्हाला म्हणून सांगतो, विसरू नका प्रियांनो, परमेश्वराने तुमच्या माझ्या हृदयामध्ये तो विश्वास असा देऊन ठेवलेला आहे, तो तुमचा नवा जन्म झाला त्या दिवशी आला. लक्षात ठेवा, तो तुमच्या आत्म्यामध्ये आहे. पहा, आत्म्याचं फळ जे आहे त्याचं एक विश्वासच आहे, आत्म्याचं फळ. पण आता काही लोकांना असं वाटतं ते पवित्र आत्मा, नाही नाही नाही, ते पवित्र आत्म्याच्या फळाबद्दल देवबाप इथं बोलत नाही आहे. मनुष्याच्या आत्म्या, मनुष्य 3 गोष्टीचा, आत्मा, जीव आणि शरीर. ज्या दिवशी तुम्ही येशू ख्रिस्ताला स्वीकारलं, तुमचा नवा जन्म झाला, तुमचा आत्मा, तुम्हाला ख्रिस्ताचा आत्मा मिळालेला आहे आणि त्या ख्रिस्ताच्या आत्म्यामध्ये विश्वास आहे. त्यामध्ये 9 वेगवेगळ्या फळं सांगितले आहेत. काही ठिकाणी भाषांतर करताना विश्वासूपणा असं बोललेलं आहे, पण ॲक्च्युली मूळ भाषांतरामध्ये विश्वास हा शब्द वापरलेला आहे. पिस्टिस हा शब्द ग्रीक भाषेतला शब्द वापरलेला आहे, विश्वास. आणि प्रियांनो तो तुमच्यामध्ये आहे, तो जगातल्या लोकांमध्ये नाही आहे. जगामध्ये जे कोणी जन्मतात ते प्रियांनो विश्वासामध्ये मृत असतात, आत्म्यात मृत असतात. जरी विश्वासणारे आई वडील असतील आणि एखादं बाळ जन्मलं तर त्याच्यामध्ये तो विश्वास नाही आहे प्रियांनो. ते आत्म्यामध्ये मृत असं आहे. त्याला नवा जन्म घ्यावा लागतो. मग त्याचं वय किती आहे मला माहीत नाही, पण जो कोणी विश्वास ठेवेल त्याच्या जीवनामध्ये, मग कदाचित काही लोकांचा तारण 6 वर्षाचं असताना झालं, काही 8 वर्षाचं, काही लोक 11 वर्षाचं, जे काही असेल. माझं 20 वर्षाचा झाला असताना माझं तारण झालं, मला देवाने माझ्या अंतःकरणामध्ये विश्वास तो टाकला. नव्या जन्माच्याद्वारे आम्हाला आत्मा दिला, त्या आत्म्यामध्ये देवाने विश्वास टाकलेला आहे. आणि हा विश्वास प्रियांनो, हा जो विश्वास आहे हा स्वार्थद्वारे आमच्या जीवनात काम करतो, आमच्या हृदयात, आमच्या जीवनामध्ये. आणि तुम्हाला तो माहीत असलं पाहिजे. बायबलचं वचन आम्हाला रोमकरासपत्राचा 1 अध्यायाचं 16 वचनात लिहिलेलं आहे, स्वार्थाची मला लाज वाटत नाही, कारण प्रत्येक विश्वास ठेवणाऱ्याला ते देवाचं सामर्थ्य आहे. प्रियांनो, हे जे वचन आहे ना, हे जे देवाचं वचन आहे ना, त्यामध्ये विश्वास आणि देवाचं सामर्थ्य देवानी पेरलेलं आहे. प्रियांनो, या 66 पुस्तकात प्रत्येक शब्द
विश्वासाने भरलेला शब्द आहे प्रियानो. मात्र तो घेऊन आम्हाला आमच्या हृदयामध्ये पेरायला पाहिजे. तो घेऊन जर तुम्ही लक्षात ठेवा, पेरणं महत्त्वाचं आहे, त्याला पाणी घालणं महत्त्वाचं आहे, ते उगवणं महत्त्वाचं आहे. आता काही लोकांना आजार होतात, म्हणतात आम्हाला वचन ऐकायला विश्वासाने, मग आम्ही विश्वास ठेवतो आणि मग ते वचन वाचायला लागतात, लोगोस वाचतात. मी म्हणत नाही वाचत नाही. आणि जोपर्यंत त्यांच्या हृदयामध्ये तो रेमा येत नाही त्यांना आरोग्य मिळत नाही प्रियांनो. त्यांना तो रेमा त्यांच्या हृदयामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. कारण रेमाच्या द्वारे आत्म्याचे फळं येतात आणि ते टिकणारे फळ असतात. विश्वास निर्माण होतो. आणि म्हणून लोगोसच्या द्वारेच रेमा येतो, विसरू नका प्रियांनो. हे 66 पुस्तकं आहेत, त्या वचनातून सुवार्तेमध्ये सामर्थ्य आहे आणि ते तुमच्या हृदयामध्ये निर्माण होणार आहे. आणि म्हणून तुम्ही आणि मी त्या सुवार्तेवर विश्वास ठेवायला पाहिजे. नुसतं सुवार्थ विश्वास नाही तर आम्ही काही लोकांना सुवार्थ म्हणजे काय माहीत नाही हो. खूप लोक आहेत, मी धडे जातो सुवार्थ चांगली बातमी, हे नाही. ऐका, आम्हाला सुवार्ता माहीत असली पाहिजे. जर तुम्हाला माहीत नाही तर ती करून घ्या. शास्त्रलेखाप्रमाणे येशू ख्रिस्त माझ्या पापासाठी मरण पावला, तो पुरला गेला आणि शास्त्रलेखाप्रमाणे येशू ख्रिस्ताला देवानी मेलेल्यातून जिवंत केलं. ही सुवार्ता आहे. जोपर्यंत ती सुवार्ता तुम्ही तुमच्या हृदयात स्वीकारत नाही, त्या सुवार्तेच्या द्वारे प्रियांनो विश्वास निर्माण होतो आणि तो विश्वास जीवन बदलणारा, आरोग्य देणारा, सामर्थ्य देणारा असा विश्वास, आणि तो आमच्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. माझ्या भावांनो बहिणींनो, पेत्र नाही, पॉल त्या तिमोथेला म्हणतो माझ्या विश्वासाचा पुत्र. देव परमेश्वर तुमच्या माझ्याकडे म्हणतो, अरे हा माझा विश्वासाचा लेकरू आहे. विश्वासाने चालणारे, विश्वासाने बोलणारे, विश्वासाने बघणारे लोक आम्ही असलं पाहिजे. प्रियांनो, सुवार्तेमध्ये सामर्थ्य मी मगाशीच तुम्हाला सांगितलं आणि त्याबद्दल एक छोटासा दाखला मी तुम्हाला देऊ इच्छितो. पण त्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. लुकाच्या शुभवर्तमानामध्ये 18व्या अध्यायाच्या 8व्या वचनामध्ये, ॲक्च्युली 1 ते 8 वचनामध्ये येशू ख्रिस्ताने एक दाखला दिलेला आहे. एक विधवा आपल्या एका न्यायाधीशाकडे जाते आणि ती विनंती करते, प्रार्थना करते. आणि तो न्यायाधीश देवाला भीत नसे, माणसाला भीत नसे, पण तरीसुद्धा तो तिचं उत्तर देतो. ही प्रार्थनेबद्दल काही गोष्टी त्या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. पण 8व्या वचनामध्ये एक फार सुंदर गोष्ट लिहिलेली आहे जी येशू ख्रिस्तानी वक्ते. आपण ऐकूया ते काय वचन आहे. परमेश्वर आमचा न्याय लवकर करणार, पण तो विश्वासाबद्दल बोलत आहे. प्रार्थनेचं उत्तर विश्वासाद्वारे आहे. मनुष्याचा पुत्र जेव्हा या पृथ्वीवर येईल, विश्वास सापडेल का? प्रियांनो, ज्या दिवशी मनुष्याचा पुत्र या जगामध्ये आहे, तो फक्त एक गोष्ट, ज्याच्या हृदयात विश्वास आहे. आणि म्हणून विश्वासाला महत्त्व देणं गरजेचं आहे. आम्ही आमच्या जीवनामध्ये ताजा विश्वास ठेवायला, रोज ताजा विश्वास. 20 वर्षापूर्वी मला विश्वास आला होता आणि आता मी विश्वासात चालत नाही, असं चालणार नाही. आम्हाला विश्वासाने रोज जीवन जगायचं आहे प्रियांनो. आणि म्हणून विश्वास हा गरजेचा आहे. आणि विश्वासामध्ये सामर्थ्य प्रियांनो, सुवार्तेमध्ये सामर्थ्य. माझी इच्छा आहे आपण प्रशांतची कृत्याचा 14वा अध्याय आणि 7वं वचन ऐकू. 7, 8, 9, 10 आपण वाचणार आहोत. पण एक एक वचन वाचत असताना आपण त्यामध्ये सुवार्तेमधलं सामर्थ्य बघणार आहोत प्रियांनो. 7वं वचन काय सांगतं पहा. इथं पॉल आणि सीलाबद्दल बोललेलं आहे. पॉल आणि सीला हे त्या ठिकाणी, एका ठिकाणी, तेथे म्हणजे लुस्त्र, 8व्या वचनात तुम्हाला नंतर वाचायला मिळेल, लुस्त्र या ठिकाणी. ओके, लुस्त्र, ते सुवार्ता सांगत राहिले. सुवार्ता फार महत्त्वाची आहे. सुवार्ता इज अ एक पॅकेज आहे प्रियानो, ज्यामध्ये परमेश्वराने विश्वास टाकलेला आहे आणि देवाचं सामर्थ्य टाकलेलं आहे. जेव्हा ते तुम्ही उघडता आणि तुमच्या हृदयामध्ये ते जिवंत बनतं, ते सामर्थ्य तुमच्यातून कार्य करायला लागतं. 8वं वचन पहा काय लिहिलेलं आहे.
फार महत्वाची गोष्ट. लुस्त्र या ठिकाणी एक लंगडा पांगळा व्यक्ती जन्मत आईच्या उदरापासून चालला होता. तुम्ही विचार करू शकता त्याच्या पायाला, म्हणजे मला वाटत नाही त्याच्या पायाला मसल्स असतील म्हणून, मला वाटत नाही पायामध्ये नसा असतील, कदाचित त्याच्या हड्ड्या वाकड्या असतील, मला कल्पना नाही. पण ज्यावेळेस आपण पाहतो बऱ्याच अशा परिस्थिती, अशा प्रसंगात असलेला हा व्यक्ती, नववचन पहा काय लिहिलेलं आहे. आता तो काय करत होता? बोलणे. काय बोलत होता पौल? इथलच्या तिथलच्या गप्पा मारत होता का हो? नाही. पौल तिथं सुवार्ता सांगत होता. आणि ती सुवार्ता तो सांगत होता की ऐक, तुझ्या पापासाठी येशू ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावला, तो पुरला गेला आणि तिसऱ्याशी पापा तो देव आणि त्याला मेलेल्यातून जिवंत केलं, तो जिवंत आहे. त्या जिवंत येशूने माझे आंधळे डोळे मला निरोगीपण दिलेलं आहे. त्या जिवंत देव परमेश्वर अद्भुते करतो, सामर्थ्यशाली कृत्य करतो, तो जिवंत परमेश्वर आहे. ही गोष्ट तो लंगडा, जन्मता लंगडा असलेला व्यक्ती ऐकत होता. त्याच्या अंतःकरणात एक विश्वास निर्माण झाला. आणि त्या विश्वासाने काय निर्माण केलं असेल प्रियांनो, तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो. ज्या मसल्स, जे स्नायू कधी चालले नाही, ज्या नसा, ज्या रसातून रक्त प्रवाह नव्हता, जे हड्ड्या प्रियांनो वाकड्या झालेल्या होत्या, त्या सरळ झाल्या, नसा आल्या, मसल झालं. वाचूया पुढे काय लिहिलेलं आहे. पहा, फार महत्वाची गोष्ट, बरे होण्याचा विश्वास. माझ्या भावांनो बहिणींनो, स्वार्थेमध्ये उद्धाराचा, तारणाचा विश्वास आहे, बरे होण्याचा विश्वास आहे, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य स्वीकारण्याचा विश्वास आहे, त्यामध्ये ख्रिस्ती जीवन जगण्याचं, चालण्याचं, प्रियांनो आशीर्वाद होण्याचं, तेवढंच नव्हे दुःख सहनाचा विश्वास देखील त्यामध्ये आहे. लक्षात ठेवा, दुःख सहनासाठी पण विश्वासाची गरज आहे. ख्रिस्ताच्या नावासाठी दुःख सहन करणं. तुम्हाला माहिती आहे, मोशेबद्दल आपण ऐकतो की त्याने फारोचा राजवाडा सोडला आणि देवाच्या लोकांबरोबर दुःख सहन करत तो विटा बनवायच्या कामामध्ये त्या लोकांबरोबर राहत होता. वाव, फारोची मजा सोडून. लक्षात ठेवा प्रियांनो, हा विश्वास, स्वार्थेचा विश्वास तुम्हाला जगाच्या गोष्टी नाकारण्यासाठी आणि दुःख देवासाठी दुःख सहनाचं देखील सामर्थ्य देतो. त्याच्याशिवाय तुम्ही ते दुःख सहन करू शकत नाही. नाहीतर दुःखामध्ये गेल्यानंतर तुम्ही तक्रार करणारे लोक, विशेष करून छळामध्ये गेल्यानंतर तक्रार करून देवाला दोष देणारे लोक बनू शकता, किंवा तुम्ही दुःख सहनाचा विश्वास घेऊन प्रभू सांगती चालू शकता. ह्या व्यक्ती ह्यांनी सुवार्थ ऐकली, त्याच्यामध्ये बरे होण्याचा विश्वास आला. आणि वाचूया पुढे काय झालं. पहा, पौलानी म्हटलं, हे तू आपल्या पायावर नीट उभा राहा, आणि तो उडी मारला आणि तो चालायला सुरुवात केली. व्हॉट अ वंडरफुल गॉड इज. माझ्या भावांनो बहिणींनो, हा विश्वास जो आहे तो फार गरजेचा आहे. मी तुम्हाला विनंती करतो, येत्या दिवसामध्ये स्वतःला विश्वासामध्ये बलशाली करा. उडी मारण्याचा विश्वास. वाव, उडी मारली, त्याच्या पायामध्ये हड्ड्या आल्या, मसल्स आल्या, नसा आल्या. प्रियांनो, सुवार्थेमध्ये सामर्थ्य. तुम्ही सकाळ, दुपार, संध्याकाळ जगाला सुवार्ता सांगण्या अगोदर स्वतःला सुवार्ता सांगा. काही लोक हे वचन ऐकतील, चला ठीक आहे, मजा आहे, पास्टर खूप चांगलं प्रिचिंग केलं. पण माझ्या भावांनो बहिणींनो, मी तुम्हाला विनंती करतो की सुवार्ता सांगा, कारण सुवार्थेमध्ये सामर्थ्य आहे. आरोग्याचे शब्द स्वतःला सांगा, कारण त्यामध्ये सामर्थ्य, विश्वास आहे, आणि तो विश्वास तुम्हाला आरोग्य देईल. परत एकदा सांगतो, तारण देईल, पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा देईल, विजयशाली जीवन जगण्याची शक्ती देईल, इवन तुम्हाला समृद्ध बनवेल. कारण देवाचं वचनामध्ये विश्वास भरलेला आहे. ते घेऊन ते बी पेरलं गेलं पाहिजे, त्याला पाणी टाकलं गेलं पाहिजे, ते उगवायला पाहिजे. काही लोकांना वाटतं जेव्हा आजारपणा येईल तेव्हा बघू, मग ते प्रियांनो देवाची इच्छा तशी नाही आहे.
पास्टर्स म्हणा, देवाचे लोक म्हणा, सर्वदा तुम्हाला तुमच्याबरोबर असतील असं नाही आहे. दुसऱ्यांच्या विश्वासावर तुम्ही जगावी ही देवाची इच्छा नाही आहे. देवाची इच्छा आहे की तुम्ही विश्वासाने जगावं. देवाची इच्छा आहे तुम्ही त्याच्या सामर्थ्याने जगावं. आणि म्हणून माझ्या भावांनो, बहिणींनो, आपण आपल्या जीवनामध्ये विश्वासाकडे लक्ष देऊया. येत्या दिवसामध्ये मी विश्वासात आहे का हे स्वतःला पारखून घ्यायचं आहे आणि त्या विश्वासात आपल्याला जीवन जगायचं आहे. प्रभू करो प्रियांनो, त्या विश्वासामध्ये चालणारं जीवन आपण जगूया आणि त्याचा गौरव करूया. गॉड ब्लेस यू. थँक्यू.